नमस्कार. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊराव पाटलांच्या संदर्भाने ऐकलं होतं. राजर्षी शाहू महाराज, त्यांचं मोठं हृदय आणि ते सगळं काही आपलं ऐकलं होतं. जिथं हृदय येतं तिथं प्रेम येतं आणि जे प्रेमातून फुलतं ते शाश्वत असतं. आणि म्हणून प्रेम करणं ही प्रचंड मोठी चळवळ आहे आणि आपण प्रेम करत राहिलं पाहिजे. आजही महाराष्ट्रातली, देशभरातली कितीतरी माणसं असंच प्रेम करतात. ती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेवर. असंच एक उदाहरण आहे जे वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. जे उदाहरण आपल्याला कशा पद्धतीनं माणसानं नीतिमत्त असलं पाहिजे हे शिकवण्याचं काम करतं. हे उदाहरण या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे. पण पहिल्यांदा आपला महत्वाचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे. वाचताय ना? वाचायलाच पाहिजे. तर मंडळी, काय होतं, एकदा कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील धनिनीच्या बागेमध्ये फिरत असतात. धनिनीच्या बागेमध्ये फिरताना आप्पासाहेब पाटलांना ऊस खायचा मोह होतो. ते जातात, ऊस तोडतात आणि खायला सुरुवात करतात. ऊस खातात, त्यांच्या गप्पा होतात. गप्पा झाल्यानंतर ही दोघं जण पुन्हा माघारी निघतात आणि माघारी निघालेले असताना आप्पासाहेब पाटील घरी जातात आणि भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेच्या दिशेने जातात. शिक्षण संस्थेच्या दिशेने गेलेले भाऊराव पाटील हे तिथल्या कर्मचाऱ्यांना दिसतात आणि कर्मचारी भाऊरावांना विचारतात, काय हो, कशासाठी माघारी आलात? काय काम आहे का? त्यावेळी भाऊराव पाटील म्हणतात की माझ्या पोरानं ऊस तोडलाय, त्याचे ते तोडलेल्या ऊसाचे 2 रुपये दंड आहे. तो 2 रुपये दंड भरण्यासाठी मी संस्थेमध्ये आलोय. संस्था कुणाची? भाऊराव पाटलांची. संस्थेचं जे सर्वेसर्वा आपण ज्यांना म्हणू, अलीकडच्या काळामध्ये अनेक संस्थाचालक असतात, अनेकांच्या काळामध्ये अनेक शिक्षण सम्राट असतात. अशा शिक्षण सम्राट आणि संस्थाचालकांकडे बघितलं तर संस्थेचं मालक असणं म्हणजे काय असतं, संस्थेचं चालक असणं म्हणजे काय असतं हे आपल्याला समजू शकतं. त्या अर्थानं जर बघितलं तर मालक आणि चालक भाऊराव पाटील आहेत, त्यांना हिशोब द्यायची काय गरज आहे. पण 2 रुपये दंड भरायला येणारे भाऊराव पाटील आज आपल्याला गवसतील का? हा फार मोठा प्रश्न पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला पडत राहतो. की अशी उदाहरणं वाचत गेली की आपल्यासारख्या माणसांना कसं जगायचं याचं उत्तर मिळतं. कसं जगायचं हे शिकण्यासाठी आपण वाचलं पाहिजे आणि म्हणून वाचताय ना? वाचायलाच पाहिजे. धन्यवाद.